कधी कधी जीवनात बऱ्याचदा आपल्याच घरातील त्रास देणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवावेसे वाटते। मग अशा लोकांशी न बोलता अंतर कसे ठेवावे ते आज आपण जाणून घेणार आहोत। चॅनलला जर नवीन असेल तर माझ्या थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। पहा, बऱ्याचदा काही वेळा आपल्याच घरातील लोक आपल्याला भावनांचा विचार करीत नाहीत। त्यांच्या विचित्र स्वभावामुळे त्यांना कोणाचेच म्हणणे वागणे पटत नाही। ते स्वतःच्या सगळ्या गोष्टी बरोबर असल्याचं दाखवतात आणि आपल्याला कमी लेखतात किंवा आपल्याशी त्रासदायक वागतात। कधी कधी आपण प्रयत्न करूनही अशा लोकांची वागणी बदलू शकत नाही। त्यांच्याशी सतत वाद घालण्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते। त्याऐवजी आपण आपल्या आयुष्यात शांती टिकवण्यासाठी योग्य पद्धतीने वागले पाहिजे। प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देण्याऐवजी काही गोष्टी दुर्लक्ष करणे आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणे अधिक फायद्याचे ठरते। अशा लोकांशी उगाच भांडण करून तणाव वाढवण्यापेक्षा शांतीने आणि हुशारीने त्यांच्यापासून अंतर ठेवणे चांगले। हे अंतर म्हणजे नाते तोडणे नाही, तर स्वतःच्या मनशांतीसाठी एक मर्यादा ठेवणे आहे। तर मित्रांनो, आपले मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आणि नकारात्मक लोकांपासून हुशारीने अंतर ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम, नकारात्मक चर्चापासून स्वतःला प्रयत्नपूर्वक लांब ठेवा। काही लोक फक्त वाद घालण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी मुद्दामच नकारात्मक विषय काढतात। अशा वेळी आपल्याला त्यांच्या चर्चेत पडू नका। त्यांचे बोलणे ऐकले, प्रतिसाद दिला की त्यांना अजून बोलण्यासाठी चेव येतो। तुम्ही जितके शांत राहाल तितके ते लवकर कंटाळून थांबतील। काही वेळा पॉझिटिव्ह बोलून विषय बोलण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न करून पहा। जर कोणी सतत तुमच्या बोलण्यावर टीका करत असेल तर त्याच्याशी वाद घालण्याऐवजी गोड बोलून हसून विषय बदलून टाका। बरं, ते तर जाऊ देच, तू काय म्हणतोस, कालच्या क्रिकेट मॅचबद्दल बोला किंवा अजून काही वेगळ्या एखाद्या पिक्चरबद्दल, सिनेमाबद्दल, मालिकेबद्दल वेगळा विषय घेऊन मुद्दाम विषय टाळा। अशा प्रकारे चर्चेची दिशा बदलली की समोरच्याला मुद्दा रेटून खेचून सांगायचा प्रयत्न जो उत्साह आहे तो राहणार नाही। हलक्या स्वरात आणि संयमाने बोला। अनेकदा एखाद्या व्यक्तीचा उद्देशच तुमच्या संयमाचा आपला अंत पाहण्याचा असतो। ते जाणीवपूर्वक आपल्याला डिवचतात, टीका करतात किंवा त्रासदायक बोलतात। जर तुम्ही चिडून बोललात तर त्यांना हेच हवं असतं की तुम्ही मोजकच बोला त्यांना, त्याऐवजी त्यांच्याशी शांत राहा आणि संवादाची गरज असेल किंवा नसेल तरच विषय संपवा। संयम ठेवल्याने परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहते। जर एखादा नातेवाईक तुमच्या निर्णयावर हसत असेल किंवा तुमच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त ठीक आहे असं म्हणून पुढे निघून जा। यामुळे त्याला पुढे बोलण्याची संधीच मिळत नाही आणि वाद टळतात। आपल्या भावना सर्वांसमोर उघड करू नका। काही लोक मुद्दाम एखाद्याच्या दुसऱ्या नसेला हात घालतात। तुम्हाला यामुळे मानसिक त्रास होत असल्याचे त्यांना जाणून दिले की ते पुन्हा पुन्हा तोच विषय काढतात, त्यामुळे तुमच्या भावना देखील दुखावतात। जरी एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला वाईट वाटत असेल तरी आपल्याला समोरच्याला त्याचा अंदाज लावू देऊ नका। जर कोणी तुम्हाला अपमानित करत असेल तर आपल्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिसू देऊ नका। त्याला असं वाटलं पाहिजे की त्याचं बोलणं आपल्याला अजिबातच महत्त्वाचं वाटत नाही। स्वतःचं स्वाभिमान जपा, पण अहंकाराला स्थान देऊ नका। स्वाभिमान जपणे अगदीच गरजेचे आहे, कारण तो तुम्हाला आत्मविश्वासाने जगायला मदत करतो। पण जर एखाद्याने काही बोलले आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचा मोह जर आपल्याला होतोय तर हे अहंकारातून होत नाही ना, याचा विचार देखील करता आला पाहिजे। काही वेळा दुर्लक्ष करणे हे उत्तम उत्तर असते। स्वतःला योग्य ठिकाणी व्यक्त देखील करता आलं पाहिजे। गरज असेल तर बोलल्यास मागे हटू नका, पण लहान सहान गोष्टींमध्ये वाद घालण्याची अजिबात गरज नसते। आपल्या किंवा त्यांच्या दृष्टिकोनावर विचार करण्याऐवजी स्वतःच्या दृष्टिकोनावर लक्ष द्या। लोक तुम्हाला का कमी लेखतात, का त्रास देतात, आपल्यालाच का असं संबोधतात याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या प्रगतीकडे, उन्नतीवर भर द्या। ते काय बोलतात, का बोलतात यावर जास्त वेळ वाया घालू नका। त्याऐवजी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा। जर कोणी तुम्हाला नेहमी तू काहीच करू शकत नाहीस असं सांगत असेल तर त्यावर उत्तर देण्याऐवजी स्वतःच्या कृतीतून, आपल्या प्रगतीतून त्यांचं तोंड बंद करा। आपली प्रगती ही त्यांच्या द्वेषाचं आणि अहंकाराचं उत्तर ठरेल।
त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला शिका. अशा लोकांपासून वेळीच स्वतःला सावध करा आणि अशा लोकांच्या फारसं नादी लागण्याऐवजी स्वतःचा स्वाभिमान जपा. स्वतःच्या स्वाभिमानाकडे लक्ष केंद्रित करा. अशा लोकांपासून वेळीच दूर राहणं योग्य ठरेल. त्यांचं तोंड बंद करून दाखवा स्वतःच्या प्रगतीने. स्वतःसाठी एक मानसिक सीमा तयार करा. काही लोक तुमच्यावर सतत टीका करतात, वाईट बोलतात, पण तुम्ही त्यांच्या बोलण्याचा परिणाम करून घेऊ नका मनावर. हे तुमच्या अवलंबून आहे. मानसिक सीमा म्हणजे काय, तर तुम्ही एक ठरवून द्या. कोणी काहीही बोलो किंवा ते महत्त्वाचं नाही हे ठरवलं की त्यांच्या बोलण्याने आपल्याला फारसा फरक पडत नाही आणि आपण डळमळीत होणार नाही. सतत प्रतिक्रिया देण्याची सवय असेल तर काही जण मुद्दाम वाद वाढवण्यासाठी भडकवणारी वक्तव्य देखील करतात. तर तो आपल्याला त्याचा प्रतिसाद दिला तर आपण त्या गोष्टीमध्ये अडकून बसतो. अशा गोष्टींना उचलून न धरता आपण शांत राहणं, त्याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांचा उत्साह कमी करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. पूर्ण दुर्लक्ष केल्याने त्या आपोआप मिटतात. काही लोक सवयीने त्रास देतात, काही त्यांना लगेच प्रतिक्रिया द्याल याची खात्री असते, पण जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा केलात आणि त्यांना अपेक्षित असलेल्या प्रतिक्रियेशिवाय दुर्लक्ष केले तर हळूहळू तेही कंटाळतात. उदाहरणार्थ, जर कोणी नेहमी तुमच्या कपड्यांवर टीका करत असेल तर प्रत्युत्तर देण्याऐवजी पुढच्या वेळी सहज हसून तुला नाही आवडत तो रंग, हरकत नाही, मला हा रंग आवडतो असं म्हणून त्यांचं गोड बोलून तोंड बंद करा. त्याच्यामुळे स्वतःच्या आनंदावर परिणाम होऊ देऊ नका. काही लोक तुम्हाला त्रास देऊन आनंदी होतात. तुम्ही चिडलात असल्यामुळे दिसलात की त्यांना यश मिळाल्यासारखं वाटतं, त्यामुळे पुन्हा ते तसेच वागतात. त्यामुळे आपण स्वतःला किंवा त्यांना जिंकू देऊ नका. त्यांच्या बोलण्याने तुमचा आनंद हिरावून घेऊ नका. तुम्ही आनंदी राहिलात तर ते आपोआप त्रास देण्याचं थांबवतील. स्वतःचा आनंद टिकवण्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा, छंद जोपासा, आपल्या मित्रांसोबत वेळ घालवा, मित्रपण विश्वासाशीच निवडा आणि आपल्या यशावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही आनंदी असाल तेव्हा इतरांना तुम्हाला दुखावणे अवघड होईल. पण स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवा. घरात कधी कधी आर्थिक विषयांवरून वाद होतात. काही नातेवाईक तुम्हाला कमी लेखतात कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा पैशांनी कमी असता. परिस्थिती सर्वांची समान नसते, वेळ ही ठरलेली नसते. तुम्ही आर्थिक स्वावलंबन मिळवलं तर ते तुमच्यावर ताण आणू शकणार नाहीत. स्वतःच्या पायावर उभे राहा आणि तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवा. आर्थिक स्वावलंबन हे केवळ पैसा कमवण्यापुरतेच मर्यादित नसते, तर तो तुमच्या नियंत्रणाऐवजी निर्णय स्वातंत्र्यासाठीही महत्त्वाचा असतो. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कमाईवर उभे असाल तर इतर लोक तुम्हाला हवे तसे नियंत्रणात ठेवू शकत नाहीत. त्यामुळे छोट्या प्रमाणात का होईना पण कमवायला सुरुवात करा. यामुळे तुमच्यावर इतरांच्या मतांचा प्रभाव हा कमी होईल. दुसऱ्यांच्या वागण्याने स्वतःचे निर्णय बदलू देऊ नका. बऱ्याचदा घरातील लोक आपल्याला त्यांच्या निर्णयावर ठाम ठेवायला टीका करतात, अपमान करतात किंवा आपला आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही तुमचे निर्णय त्यांच्यामुळे बदलू लागलात तर तुम्ही त्यांच्याच हाताचं खेळणं सुरू व्हाल. तुमच्या जीवनाचे नियंत्रण इतरांकडे न देता स्वतः ठरवा की तुम्हाला काय करायचे आहे. इतरांना खुश करण्यासाठी तुम्ही स्वतःचे निर्णय बदलत गेलात तर तुम्ही कधीच समाधानी राहू शकत नाही. तुमच्या आयुष्यातील मोठे निर्णय, शिक्षण असो, करिअर असो, विवाह, व्यवसाय, अनेक असे निर्णय असतात. हे वैयक्तिक फक्त तुम्ही आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींनी ठरवले पाहिजेत. बाहेरच्या लोकांची मते ऐकून जर तुम्ही सतत निर्णय बदलतात तर तुम्ही तुमचे जीवन त्यांच्या अपेक्षांनुसार जगत असाल असं ठरतं. त्यामुळे स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा आणि स्वतःचा आत्मविश्वास बाळगा. घरातील त्रासदायक लोकांपासून अंतर ठेवणे सोपे नसते, पण योग्य दृष्टिकोन ठेवला तर ते देखील शक्य होते. भांडण न करता, कोणीही दुखावले जाऊ न देता, शांतीने आणि हुशारीने स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवता आले पाहिजे. आपल्याला वेळ, ऊर्जा आणि मनशांती अशा लोकांसाठी वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या आनंदावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे हे शहाणपणाचेच ठरेल. शेवटी आपले जीवन हे आपल्याच हातात आहे. कोण काय बोलते, कसे वागते यावर आपले आयुष्य अवलंबून असू नये. योग्य लोकांसोबत जगा, सकारात्मक राहा आणि नकारात्मकतेला शांतपणे दूर करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मी दररोज अशा नवीन विचारांसोबत तुमच्याशी जोडली जाते. तुम्हाला माझे विचार कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळू शकता. मित्रांनो,
नवीन नवीन अशाच विचारांसोबत लवकरच आपण पुन्हा भेटणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशा नवीन विचारांसोबत पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत धन्यवाद.